भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। ब्रह्मनाथ महाराज की जय। वेद शास्त्रांच्या निज युक्ती त्या परत जाणती नेती। श्रीराम केवळ ब्रह्ममूर्ती श्री जगती निज पूजे। या ठिकाणी जे जमलेले असणारे राम भक्त आहेत यांना सर्वांना असणारा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी कथा सांगण्यास असणारी सुरुवात करतो। अगस्तीच्या आश्रमामध्ये कोण आलेले तर रामप्रभू आणि त्या ठिकाणी अगस्तीनं अत्यंत असं उत्सवामध्ये स्वागत केलेलं आहे। राम हे कसे अगस्ती म्हणून राहिलेले तर ज्यावेळेस रामाने सांगितलं की माझ्यासारख्याची पूजा करणं म्हणजे माझ्यासारख्याची पूजा करणं म्हणजे योग्य नाही। तुम्ही असणारे खूप असे मोठे माझ्यापेक्षाही महात्मे आहेत। त्यावेळेस त्याचं उत्तर असणार अगस्तीनं त्या ठिकाणी दिलेले काय दिलेले तुम्ही कसे आहात। जे वेदांची निर्मिती कोणामुळे झाली तुमच्यामुळे झाली। जे वेद असणारे ज्यांनी श्रुती आहेत ज्या ओव्या आहेत जे उपनिषद आहेत जे शास्त्र आहेत जे पुराण आहेत या सर्वांनी असणार तुमचं वर्णन केलेलं रामप्रभू। म्हणून त्या ठिकाणी आमचं कर्तव्य की तुमचा असणारा आदर सत्कार करणं पूजा करणं असं अगस्तीनं त्या ठिकाणी सांगितलं। जे का ब्रह्माक्षर ते तू श्रीराम साचारे। भक्त कृपाळू होती साकार भाग्य थोर आधी माझे। या ठिकाणी असणार जे सार आहे सार कशाला म्हणतात आपण ज्यावेळेस असणार घुसळण करतो आणि घुसळणामधून असणारं लोणी निघतं तसं या जगताचं सार आहे। तू जगाचा भगवंत आहे असं असणार तुझ्यामुळं सर्व असणार हे जगत आहे अशा प्रकारचा तू राम प्रभू आहेस। आणि असा राम जेणेकरून ज्या रामाचं नाव घेतल्यानंतर सुद्धा संसारात राहून सुद्धा उद्धार होतो असे तुम्ही राम प्रभू आहेत। आणि त्या ठिकाणी मी खरोखर असे तुमची भेट झाल्यामुळं भाग्यवान आहे रामा। प्रत्यक्ष तुम्ही असणार परब्रह्म माझ्या घरी आलात म्हणून मी भाग्यवान आहे। अशा प्रकारे असणारे अगस्ती म्हणून आलेले तर आज माझ्यासारखा भाग्यवान या जगात कोणी नाही। कारण प्रत्यक्ष देव प्रत्यक्ष परब्रह्म जो सृष्टीचा निर्माता आहे ज्यांनी सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान ज्या ब्रह्मदेवाला दिलं असे तुम्ही भगवंत येताना आज तुम्ही काय केले माझ्या असणारा घरी आलात। याच्यामुळं माझा असणारा माझ्यासारखा भाग्यवान असणारा कोणी नाही असे असणारे अगस्ती म्हणून राहिलेले। वरकड राज्याचे भूपती श्रीराम राजा श्री जगती। तुझे निभूते वाहे क्षिती शशी सूर्यागती तुझे या ठिकाणी सांगितलं सूर्य सुद्धा असणारा तुझ्यामुळे गती। सूर्य पूर्वेकडून उगवून इकडे जातो म्हणून सांगितलं। हे सगळं जग असणार रामा तुझ्यामुळे आज सांगितलं। हे पंचमहाभूत जे आहेत आप तेज वायू असणारे त्या ठिकाणी हे सगळे एकमेकाच्या विरोधात आहे। विरोधात असून सुद्धा एकत्रच असणार राहतात। सूर्याचं आणि पाण्याचं वैर आहे पण ते सुद्धा एकत्रित वावरतात। ह्या स्वर्ग त्रिजगतामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये हे कुणामुळं रामा तुझ्यामुळं असा असणारा तू राम आहेस। आणि आज माझ्या घरी रामा तू आल्यामुळं खूप असणार त्या ठिकाणी माझं भाग्य थोर आहे असे अगस्ती त्या ठिकाणी म्हणून राहिलेले। तुझी आज्ञा ती दुर्धर मर्यादा नुलंघित सागरे।
इंद्राधिक तुझ्या किंकर तुझे निभू पारस्य वाहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे राम प्रभूची असणार सांगू लागलेले रामाला. राम असणारे म्हणले माझी पूजा करणं म्हणजे काय. त्यावेळेस अगस्ती म्हणून राहिलेला आहे समुद्र सुद्धा मर्यादा ओलांडू शकत नाही. तुझं नियंत्रण आहे समुद्रावर. नाही झाडांचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही. अशा प्रकारे अगस्ती त्या ठिकाणी रामप्रभूला सांगू राहिलेले तुझ्या विण असणारे काहीच असणार चालत नाही. कुणी बोलत नाही. हे सगळं असणारा तू परमेश्वर आहेस. अशा प्रकारचा अगस्ती म्हणून राहिलेले आणि तुम्ही प्रत्यक्ष आज या ठिकाणी आलात. खरोखर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझ्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणी नाही असा असणारा अगस्ती म्हणून राहिलेले. वंदिसी परळय करी मर्यादेसी भूते भूतात्मा तू होती पूजे सर्वासी श्रीरामा. तू सर्वांना पूजेस सर्वांच्या हृदयामध्ये आहेस. मागल्या ओळीमधलं थोडं राहिलं. इंद्र सुद्धा तुझी काय करतो आज्ञा असणारी पाळतो. इंद्र सुद्धा तू सांगितल्याशिवाय इंद्राची सुद्धा काही ताकद नाही. तुझा किंकर आहे. तुझा सेवक आहे. तुझा दास आहे इंद्र. एवढंच नव्हतं हे 33 कोटी देव सुद्धा तुझे सेवक आहेत. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम तू आहेस. असा राम असणारा माझ्या घरी आला. माझ्यासारखा असणारा भाग्यवान दुसरा कोणी नाही. अशा प्रकारे असणारे अगस्ती रामप्रभूची असणारी स्तुती त्या ठिकाणी करू लागलेली आहे. अवतार झाले उत्तमतमा त्या माझी तू आत्मा रामा. तू तव केवळा प्रभ्रमा पूजे परम परमार्थी. या ठिकाणी अवतार पुष्कळ झाले म्हणून सांगितलं. पण सर्वश्रेष्ठ अवतार असणारा रामा तुझा झालेला आहे. आणि तू सर्वांना पूजेस सर्वांना वंदनीय सर्व असणार तुझी असणारी पूजा करतात. आणि तू अशा प्रकारचा राम आज मला भेटला. खरोखर असणारा आज माझा भाग्याचा दिवस ठरला. अशा प्रकारे अगस्ती म्हणून राहिलेले आयसी निज स्तुती तुझ पासी तो धर्मव्रत चालविसी पित्राज्ञा प्रती पायसी निर्धारिसी द्रष्टांते. प्रत्यक्ष तू देव असताना सुद्धा आपण असणार आपले लेकर आपण काही सांगितलं तरी ऐकत नाही. पण देव असताना सुद्धा धर्माच्या नीतीने वागणं हे कसं धर्माच्या नीतीने वागायचं हे रामा तू शिकविलंच म्हणले. पित्राच्या वचनासाठी वनवासात आलास. असा असणारा वडिलांचा शब्द मोडला नाहीस. वडिलांच्या वचनात असणारं पडती पालन करण्यासाठी सांभाळण्यासाठी वनामध्ये आलास. राज्याचा त्याग रामा तू केलास. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले. माता पिता गुरु देवता याहुनी पूज्य तू श्री रघुनाथा. ब्रह्मादि देवा ही वरता ब्रह्मपूज्यता श्रीरामा. आई वडिलांपेक्षा सगळ्यापेक्षा ब्रह्मदेवापेक्षाही आपण ब्रह्मदेवाला श्रेष्ठ मानतो. ब्रह्मदेवापेक्षाही सर्वांपेक्षाही असणारा तू पूज्यस रामा म्हणून सांगितलं. आणि आज तू माझ्या घरी आलास. अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी अगस्ती म्हणून राहिलेले. चारी वेद तुझ वर्णिती शस्त्र चरणा शरण येती जीववीरांची पाया लागती पूजे परमार्थी श्रीरामा. त्यावेळेस रामानं असणारे म्हणले माझी पूजा करायची कशाला मी तुझ्या शिष्याप्रमाणे आहे असं ज्यावेळेस म्हणले त्यावेळेस अगस्तीने हे वर्णन रामाचं केलं. रामा तू सामान्य नाहीस. जे 4 वेद आहेत त्या 4 वेदांनी सुद्धा वेदुर्वेद अथर्ववेद सामवेद आणि ऋग्वेद या 4ही वेदांनी तुझं वर्णन केलंय. आणि सर्वांनी श्रेष्ठ रामा
तुला मानलंय आणि त्याची पूजा आज आम्हाला करायला मिळते. आमच्यासारखं भाग्य कुणाचं नाही असे अगस्ती त्या ठिकाणी म्हणू लागलेले इथं. हाय, तुझ देवा जो मान तो तुझ लागी होय न्यून. तुझे अगाध महिमान मान अपमान तुझ नाही.